परिवार आमचा रस्त्यावर आलेला आहे. महत्त्वाचे तर असे काही आहे की ते जाण्याच्या मार्गी आहे आणि तिथे 1-2 दिवस झाले. तो आम्ही प्रसंग जर विचार जरी केला तर असा फडका पडत आहे की बा एवढं भयानक आज माझ्या घरच्यासोबत पण काही होऊ शकत होतं. आणि त्यांचा पुन्हा परिवार रस्त्यावर आलेला आहे. त्यांना ताबडतोब 5-10 लाख रुपयाची मदत त्यांना ताबडतोब देण्यात आली पाहिजे. म्हणजे बोलत बी नाही, चालतही नाही, काहीच नाही, खाणं पिणं बंद आहे. काही हालजुल नाही, काही नाही. मीरा बेडवर हे असल्यामुळे नागपुरापासून बाजारगाव जे अंतर आहे 30 ते 34 किलोमीटर अंतर, जिथे 2 दिवसा अगोदर जो अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये काही पुरुष काही मरण पावले आणि काही नागपुरात ॲडमिटसुद्धा करण्यात आले आहे. मिस्टर आहे तिथे धबपाल मनोरे आणि त्यांना तर रात्रीला 12:30ला ही घटना झाली. ते मला माहीतसुद्धा नव्हतं की किती वाजताची घटना आहे आणि ते नेमकं आहेत कुठं. तर मग इकडे तिकडे फोन वगैरे लावले, जेव्हा ब्लास्ट झाला मला समजून इकडे तिकडे फोन केला. त्याच्यानंतर माहिती भेटली इथे आहे हॉस्पिटलमध्ये. तर त्याचा ट्रीटमेंट चालू आहे. पण बाकी आम्हाला बाकीची दुसरी काही मदत नाही पोहोचली नाही. जसं आता भेटायला पाहिजे होतं आता आहे घरीच आहे. आता त्याचा जर आजारी आहे ते काही करू पण नाही शकत. एका जागीच आहेत. त्यांना पायाला लागून आहे, डोक्याला पण लागून आहे, त्यांना चांगलं मुक्काभार लागून आहे, चालता पण नाही. शासनाला माझं हेच म्हणणं आहे की आता आम्ही परिवार आमचा रस्त्यावर आलेला आहे. जो करता धरता जो माणूस असतो, जो कमावता माणूस असतो, तो आजारी पडला आहे. त्याचा तो जर अशा ह्याच्यातून जीव गमावता तो माणूस वाचला समजा. आज आमच्यावर काय परिस्थिती आहे आणि ज्या कुटुंबाचे तर असे काही आहे की ते जाण्याच्या मार्गी आहे आणि तिथे 1-2 जण जागी त्यांचे डेथ झाले. तो आम्ही प्रसंग जर विचार जरी केला तर असा फडका पडत आहे की बा एवढं भयानक आज माझ्या घरच्यासोबत पण काही होऊ शकत होतं आणि पुढे पण होईल असं आहे. तिथं सेफ्टी नाही आहे, जीवाला धोका आहे. शासनाला माझं हेच मागणं आहे की तुम्ही तिथं पहिले सुरक्षा बंदोबस्त करा, तिथं चांगलं सेफ्टीची सोय करा तिथे, तेव्हाच तुम्ही कामावर व्यवस्थित लोकांना तिथं एवढं जीव धोक्यात मुठीत घेऊन तिथं काम करणं म्हणजे कठीण आहे. तेवढे ते पण एवढं कमी पैशासाठी. तर शासनाला माझं म्हणणं आहे की तुम्ही काही ना काही आम्हाला मदत पाहिजे आणि ते पण तात्काळ पाहिजे. तो मानवाधिकार का ये कहना है कि वहाँ पर जो मालक है, ओनर सत्यनारायण ओवाल, कोई नाम अभी पता चला, इसको और मैनेजमेंट टीम को तत्काल उठाया जाए और इनके ऊपर मानवीय हत्याकांड का इनके ऊपर आरोप FIR दर्ज किया जाए. और ये हम करके रहेंगे. और वहाँ बहुत सारे लोग आ रहे और हम भी इसमें कल से लगे हुए और हम यहाँ पर अभी काम से लगे लेबरों के हित में, क्योंकि देश में संविधान आहे. एका बँकमध्ये इरफान नावाचा तो मुलगा आहे, तो 2 दिवसापासून त्याची मुळीच हालचाल होत नाही आणि तो मला असं वाटते तो कोमात गेला असेल. तो काही अन्न प्रश्न करत नाही, त्याला पाणीसुद्धा पिणं. त्याच्या वडिलांशी आम्ही भेटलो, त्याच्या आईशी आम्ही भेटलो, त्याच्या नातेवाईकशी आम्ही तिथे भेटलो. अशी भयंकर बिदार परिस्थिती आहे. प्रकारचे सेफ्टीचे मेजरमेंट्स नाही, नॉर्म्स नाही, कुछ रूल्स रेग्युलेशन्स नाही, फक्त प्रोडक्शन म्हणजे अशा खतरनाक परिस्थितीमध्ये ते लोक त्या बारूद बनवण्याच्या कंपनीमध्ये लोक कामं करत आहेत. त्यांच्या जीवाची काही पर्वा नाही. फक्त यांना प्रोडक्शन करून ते जे माल तयार करतात, जास्तीत जास्त कंपनीला फायदा कसा होईल त्याच्याकडे ते लोक लक्ष देतात. म्हणजे मला सांगा, आज जर गव्हर्नमेंट सगळं तिथं जर आले असते, एखादी जर मॉडर्न फॅक्टरी गव्हर्नमेंट राहिले, त्यांना 70,000 ते 80,000 पगार आहे त्या लोकांना. आणि इथे वर्कर लोक 10,000 ते 12,000 रुपये कामं करतात. आणि तुम्ही काय मजाक लावली आहे का? मनुष्यबळाची मजाक लावली तुम्ही लोकांनी. तुमच्या ह्या मला तर असं वाटते की ह्या कंपनीच्या मालगावर, त्या मॅनेजिंग कमिटीवर सगळ्यांना FIR दर्ज झाले पाहिजे, त्यांच्या गुन्हे रजिस्टर झाले पाहिजे त्यांच्यावर. आणि ताबडतोब शक्य तितक्या लवकर शासनाने हे जे इथे भरती आहेत त्यांचे परिजन, त्यांचा पुन्हा परिवार रस्त्यावर आलेला आहे, त्यांना ताबडतोब 5-10 लाख रुपयाची मदत त्यांना ताबडतोब देण्यात आली पाहिजे त्यांना, असं माझं म्हणणं आहे. विजय पाटील मी या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणचे पेशंट्स भरती या ठिकाणी यांना इथून जे चांगले हॉस्पिटल आहेत गव्हर्नमेंटचे, ज्या ठिकाणी त्यांना व्यवस्थितपणे त्यांना एक ट्रीटमेंट मिळेल अशा प्रकारच्या ठिकाणी हलवलं पाहिजे, जेणेकरून यांचा जीव वाचू शकेल, जे आता सध्या स्थितीमध्ये आहेत. आणि हे जे पेशंट्स आहेत, हे जे कामगार आहेत, यांना जे भरपाई आहे, ही भरपाई इमिजिएट द्यायला पाहिजे अशी माझी